अंदर ऐसे कर्व इस पॉइंट। हां, तुम्हाला तुमचं नाव सांगा. अनिरुद्ध. बरं, तुम्ही काय शिकताय? मी मेकॅनिकल इंजिनिअरिंग. बरं, हा प्रयोग कशाचा आहे? ऑप्टिक्समध्ये. बरोबर. आता हे तुम्ही भिंग जे लावलं हे कशाचं भिंग आहे? म्हणजे हे कॉनेक्स. ओके. याचं प्रकाशाचं हे कसं परावर्तन होते? परावर्तन म्हणजे आता रिफ्लेक्शन. ही प्रॉपर्टी आहे या लाईटची, म्हणजे ही प्रॉपर्टी आहे या कॉन्व्हेक्स लेन्सची. ओके. की ज्याच्यामुळे हा जो कर्व आहे ना, हा या कर्वमुळे लाईट तुमची कॉन्व्हर्ज होते. म्हणजे जेव्हा एका पॉईंटवर मिळते. हां, अच्छा, एका पॉईंटवर येते ते. एका पॉईंटवर फोकस होते लाईट. बरं. आणि इथं याला म्हणतात इमेज फॉर्म होणे. त्याला सेंटर पॉईंट म्हणता येईल. हां, सेंट्रल नाही, फोकस पॉईंट. मग आता जर नॉर्मल जी ह्युमन आय आहे, ह्युमन आयमध्ये ही कॉन्व्हेक्स लेन्स असते. ओके. आणि ती कॉन्व्हेक्स लेन्स जर बरोबर असेल तर काय होईल? तर इमेज फॉर्मेशन होईल कशावर? रेटिनावर. ठीक आहे, रेटिनावर. बरोबर. आता हा जो रेटिना आहे तो रेटिना म्हणजे पडदा आपला, हा दिसणारा पडदा समोरचा, डोळ्याचा पडदा. त्या पडद्यावर जर ही कॉन्व्हर्ज झाले तर तुमचे डोळे चांगले. अच्छा. आणि जर ते कॉन्व्हर्ज नाही झाले तर मग सपोज ही असं कंडिशन आहे, मागे झालं, सेंटर पॉईंट हल्ला वगैरे, फोकस हल्ला आणि तो मागे आला. ओके. ठीक आहे, तर याला म्हणतात मायोपिया. म्हणजे मायनस मध्ये. हां, मायनस. आपला पॉईंट मायनस मध्ये गेला. मग याला म्हणजे जाड्या भिंगाचा चष्मा आपल्याला लागेल. ठीक आहे. कॉन्केव्ह लेन्सचा नाही, भिंगाचा डिपेंड्स आहे कसं. बरोबर. किती लांबचं दिसत नाही त्याच्यावर डिपेंड आहे. ओके. आता डॉक्टर काय करतात की एक कॉन्केव्ह लेन्स घेतात, तुमच्या डोळ्यासमोर लावतात आणि तुम्हाला विचारतात आता